नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी पण पकडते गुरुवार, पहिल्यापासूनच उपवास असतात. फक्त मध्ये डिलिव्हरीनंतर सुटले होते, तर पुन्हा परत स्टार्ट केलेत गेल्या वर्षीपासून. तेव्हा सई छोटी होती तेव्हा, तर पहिल्या वर्षी नाही धरले, आता गेल्या वर्षीपासून परत सुरुवात केली धरायला. तर ऋतूसाठी टिफिन बनवला आहे, चपात्या आणि बटाट्याच्या कात्रा नाही का असतात त्याचं सुकी भाजी केली त्याला टिफिनसाठी. आणि त्याला जेवायला पण इथं वाढलं आहे. आता जरा पसारा पडला आहे, अजून आवरायचं. आता वाजत 8:45 आणि आज उपवास म्हणून साडी घातली. अशी सिंपलच साडी आहे, डेली यूजची आपली, आणि घरी बरे पडतात अशा साध्या साड्या. तर घातली. आज उपवास आहे ना, आणि पहिलाच तर म्हटलं चला घालावं पण साडी. आणि तसं पण काही सणवार असलं किंवा काही उपवास वगैरे असेल तर मी एरवी नाही घालत, पण त्या दिवशी साडी घालतेच. साडी का होईना पण साडी घालतेच, म्हणजे मला पण आवडतं. म्हणजे आत्ता व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हापासून नाही, पण अगोदरपासूनच सण वगैरे काय असेल किंवा काय असं वेगळं असेल तर साडी घालतेच. भलेही मला नाही एवढी परफेक्ट जमत पण नाही घालता, किंवा जास्त कॅरी नाही करता येत साडी, पण तरी पण घालते मी. तर आता आज पण काय भांडी वगैरे होतं अशी उभ्या पण कपडे धुवायचं जरा अवघड होतं, साडीवर नाही जमत तेवढं. आणि रोज आज तर जास्तच कपडे. काय होतं, ऋतूचे 3 ड्रेस राहतात रोज. शाळेचा एक, शाळेतून आल्या एक, परत रात्री आंघोळ करतो ती परत दुसरी सकाळी, असं सईचे पण. त्याच्यामुळे जास्तच कपडे होतात रोज, एवढी कपडे असतात आमची तर विचारूच नका, यांची पण. त्याच्यामुळं आणि आता म्हणजे भिजायला टाकलेली कपडे. तर चला आता पहिली कपडेच धुवून घेते. आज आता 8:45 वाजून गेलेत, 9 वाजायला आलेले आहेत. तर माझं म्हणजे किचनची भांडी राहिलेत, किचन आवरायचं राहिलं आहे, पण स्वयंपाक तर मेन झाला आहे. आणि मी अजून काहीच नाश्ता नाही केला, आणि आता भूक लागायला लागलेली मला थोडी. आणि आज मी हा उपवास आहे ना, तो फळांवरच धरती. म्हणजे असं खिचडी वगैरे काय असं करत नाही, भगर वगैरे काहीच करत नाही. वाटलंच तर चहा किंवा कॉफी, पण चहा तर नाही, पण कॉफी पण संपली आहे. बटाट्याच्या मसाल्याचा चांगला ठसका येतो, कारण सगळं दरवाजा खिडक्या बंद होत्या ना त्यामुळं. तर चला आता घेऊया आवरून, मग परत पूजा पण मांडायला लागेल मला. तर पहिली कपडे धुवून घेते, आणि ऋतू शाळेत गेला का असंही झोपली का निवांत पूजा वगैरे करायला. तर चला मी ना आता सकाळी कपडे भिजत घातले होते, आणि सई नाही तर फ्रॉकने नाक पुसत होती. मग तिला मी म्हटलं, अगं मी तुला मागाशी रुमाल लावत होते सई, आणि तू आता फ्रॉक शी करती सगळी. तुम्हाला तुम्ही दाखवलंच गेल्या वेळी की मी ना असं तिला इथं पिन लावत असते, आणि मग नंतर मला सॉरी बोलायला आली होती. तर तशी गुणी बरं का सई, ऐकती पण जास्त असं काही. पण एवढंच काम मला जास्त चिटकून राहते. आता कसं घरात कोणी नसल्यामुळे किंवा लहानपणापासून मीच तिच्या जवळ असल्यामुळे ती जरा मला जास्त चिटकून आहे. पण ठीक आहे, कधी कधी मला राग पण येतो, आणि कधी कधी चांगलं पण वाटतं. पण होतं कधी कधी, आता सगळ्यांनाच माहिती कसं असतं, कधी असं कधी तसं, हे चालूच राहतं. तर कपडे ना, मग कशी ही डेलीची कपडे असतात ना, ती काही एवढी हे नसतात. आणि ते ना सर्फ एक्सेल पावडर आहे ना, खरं ती ना चांगली बरं का. कपडे ना आपण 15 ते 20 मिनिटं जरी भिजत घातली ना, तरी ना एकदम स्वच्छ आणि मस्त निघतात. मी तर तीच यूज करते आता. 2 वर्ष झाली मी तीच यूज करते. अगोदर आहे ना रिन पावडर यूज करत होते, पण आहे ना ही पावडर छान आहे. महाग आहे जरा, पण कपडे आणि पटकन निघतात. आणि काय होते, आपल्याला जर कधी घाई गडबड असेल ना, तर सकाळची भिजत घातले ना, आणि डेलीचे कपडे ना पटकन निघतात. भिजत घातले ना, एक जरी घसरा दिला ना तरी निघतात. आणि तशी पण मुलांची किंवा माझी काय, आमची एवढी कपडे खराब झालेली नसतात. माझी काही रोजची असतात ती, आणि सकाळची जे व्यायाम वगैरे करते ती राहतात. ती तर काय फक्त भिजत घातली आणि पाण्यातून काढली तरी पण होऊन जातात, ती काही एवढी मळत नाही. मग त्यानुसार मग मी याच्यात भिजत घालत असते. पण आहे ना ती पावडर मला जास्त आवडते, त्याचा वास पण छान येतो. आणि साडीवरती म्हटलं ना तर मला सवय नाही अशातलं नाही काही, पण मी अगोदर आता सासरी होते ना, तिकडे अजून पण गेले का साडी यूज करतेच. त्यामुळं
असं होतं. पण कधीतरी काय होतं, लई दिवसांनी घातली का मग थोडंफार कोणाला पण असं जरा अवघडल्यावानी होतच. तर तसं पण मग मला कधी कधी होतं, म्हणजे कसं खाली मग भिजली वगैरे तर मग ते आपल्यालाच असं वाटतं असं होतं. त्यामुळं मग जरा लक्ष द्यायला लागतं. आणि तर बाकी काही नाही, साडी मला आवडते. फक्त भांडी वगैरे घासता वगैरे येतात, फक्त धुण्याला कसं थोडा प्रॉब्लेम होतो, भिजायचं वगैरे जरा टेन्शन राहतं. आणि असं व्यवस्थित साडी पाहावी लागते इकडून तिकडं. नाहीतर मग काही अशी कम्फर्टेबल नाही मी साडीत, अशातली गोष्ट नाही. साडी पहिल्यापासूनच मी वापरत होते तिकडं, तर रोजच लग्न झालं तेव्हा रोज घरीच साडी, त्याच्यातच सगळी कामं वगैरे करत होते, त्याच्यामुळे मला सवय झाली होती. आता पण अजून 2-3 दिवस यूज केले की सवय होऊन जाईल. त्याच्यामुळे काय एवढं साडीचं पण हे नाही. आता नवरात्रीत मी 9 दिवस साड्या घालत होते ना, तर आता सवय लागून गेली होती. आणि मग एकदा साडीची सवय झाली ना, का मग सगळ्या बाया म्हणायच्या की अगं साडी घालत जा, साडी पण छान वाटती. पण काय होतंय, कधी कधी नाही परवडत साडी पण. त्याच्यामुळे मग आपलं ड्रेस असलेला कधी पण बेटर, म्हणजे असं मला वाटतं. पण वेळ काळाला घालते, त्यामुळे काही एवढं नाही. कधी हा कधी नाही. जेव्हा गरज असते सणासुदीला किंवा काय असं आपले काही कार्यक्रम असन तेव्हा घातली तरी ठीक आहे ना असं. तर चला आता ऋदूला मला शाळेत सोडायचं होतं, पण शेजारची मुलं जाणारच आहे, त्याच्यामुळे तेवढं एक माझं काम वाचते, कारण आता सगळ्यांना एक साथच शाळा असते त्यामुळे. तर मग इकडं कपडे मी ह्या चांगल्या पाण्यामध्ये ती पिळून घेतली आणि वाळायला घालायची होती. मी काय करते, अजून पण कपडे आहेत बरं का, पण जेवढी थोडी थोडी होतात ना तेवढी पिळून घ्यायची आणि मग ती वाळायला घालायची, असं असतं. आणि मग ऋदू आला होता, मला म्हणत होता माझे केस विंचर, तर मग त्याचे केस वगैरे विंचरून देत होते. त्याचे पण केस जरा वाढलेलेच आहेत, मला वाटतंय त्याचं पण एकदम झिरो कटच माराव. पण बघू, चाललंय आज आज उद्या उद्या. तो म्हणतो नको नको, लई छोटी नको करू. मुलांचं कसं शाळेत मुलं नाव ठेवतील मला, असं तसं, त्याच्यामुळं. तर चला आवरते आता. तर काय, तर आज पूजा नाही मांडली मी, कारण सकाळी तुम्हाला म्हटलं सगळं आवरण वगैरे पटपट पटपट पूजेसाठी मी आवरलं सगळं, पण प्रॉब्लेम आला मला, त्यामुळं काय मी पूजा आज कॅन्सल झाली माझी. पहिलाच गुरुवार आणि थोडं मी पण असं एक्सायटेड होती की हो चला आता उपवास आहे असं तसं, पण असं होतं आता नाही जमलं. आता पुढचा गुरुवार येईलच, मग त्यामुळं मग मी दुपारी मग काही शूटच घेतले नाही. ऋतू शाळेत गेला, असं झालं. मग म्हटलं जाऊ दे चला आता. मग घरातलंच बाकीचं आवरलं. सई झोपली होती, आता उठली. मी पण पडले होते तिच्यापाशी जरा वेळ मोबाईल पाहा, आणि मग दिवसभर मग तेच कालचा व्हिडिओ एडिट केला, अपलोड केला, पब्लिक केला, तेच चाललं होतं माझं. आणि आज फराळाचं काही केलंच नव्हतं तसं, पण ह्या गुरुवारचं मी असं खिचडी वगैरे किंवा काही भगर वगैरे करत नाही मी. सकाळीच तुम्हाला सांगितलं तसं, तर फक्त फ्रूटच खाते. सकाळी 1 ग्लास दूध पिले होते, आणि ना भूक लागली होती मध्ये मध्ये, आता भूक गेली बरं का, पण ना बरोबर जेवायच्या टायमाला भूक लागली, तर 1 ग्लास दूध पिले, 1 केळ खाल्लं त्याच्याबरोबर, मग नंतर दूध पिले. आणि दुपारी 1च्या दरम्यानमध्ये एक छोटीशी अशी पपई आणली होती सकाळी, तर तेवढी एक खाली. मग परत भूक लागली, मग 3 वाजता परत ना 1 वाटीभर त्याच्यात थोडीशी साखर टाकली आणि छान मस्त दही पिले. आणि आत्ता वाजले ते 4,
तर म्हटलं आता भूक नाही लागली बरं का. आता असं होतं एकदा भूक निघून गेली ना का मग भूक लागत नाही, आणि त्यात थोडंसं जरा डोकं दुखायला लागलं. कारण काय होतंय, सारखी खायची सवय ना मला, हे खा ते खा, पोटभर खायची सवय. आणि असं उपाशी वगैरे मी कधीच राहत नाही, पण उपवास असले का ह्या उपवासालाच बरं का. एरवी दुसरे उपवास असले ना का मग कसं, आता तुम्ही बघता भगर वगैरे मी काहीतरी करतच असते काय ग, आणि त्यात ह्या सईचं सारखं आई 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 असते. तर असो आता मग त्याच्या, आणि आज जरा पूजा नाही मांडली त्याच्यामुळे माझा मूड ऑफ आहे, पण असं होतात ह्या अशा गोष्टी. तर आता दूध तापायला ठेवले मी, मला आज करायचं आहे चहा, आणि म्हटलं जरा चहा वगैरे पिली की मग थोडं फ्रेश वाटेल मला. तर बघा सईने पण आज छान फ्रॉक घातलाय, मामाने घेतलेला ना सई. सई उठली झोपेतून, तिच्याचपेक्षा मी बराच वेळ पडले होते, उठ हे कर ते कर, परत पड उठ हे कर, हा मग ते चालू होतं माझं दिवसभर. तर म्हटलं आता चहा मस्त छान असं आलं टाकून आहे ना, मस्त कडक कडक चहा करते. आणि ना 2-3 दिवस जरा थंडी कमी होती, पण काल रात्रीपासून परत थंडी वाढलेली आहे, आणि एवढी गार हवा येते ना, त्याच्यामुळे परत सगळं दारा खिडक्या बंदच आहे. तर आणि आज संध्याकाळी मग आहे ना, माझ्या डोक्यात होतं खीर करायची होती मला, पण पूजाच नाही मांडली, नैवेद्यच नाही दाखवायचा. तर मग म्हटलं जाऊ दे, डाळ भात सिंपलच आपलं करण, डाळ भात चपाती. आणि सकाळची बटाट्याची भाजी आहे, ऋदूला दिली ती, पण ती थोडीच आहे, मग वाटलंच तर हे करण, शेंगदाण्याची चटणी वगैरे काहीतरी करील, म्हणजे मग कसं जरा तोंडी लावायला असल्यावरती. आणि ना मला असं काय झालं, मला आता ना लय असं तिखट काहीतरी झणझणीत खाऊशी वाटलेलं आहे. पण मी ना असं दिवसभर उपवास असला ना आपला थोडासा निरंकार, म्हणजे फळं वगैरे असेल त्याच्यावरतीच, तर मग शक्यतो ना संध्याकाळी थोडंसं मसाल्याचं किंवा तरीदार थोडंसं बाजूलाच ठेवते, कारण कसं ते खाल्लं का मग परत त्रास होतो, त्याच्यामुळे मग ते नकोच म्हटलं. मग सिंपल माझा डाळ भातच असतो उपवासाच्या असं असल्यावरती, नाहीतर एरवी मग कालून भाकर असतंच, कारण दुपारचं भगर वगैरे काही तर खाल्लेली असते ना. तर आता दिवसभर काही खाल्लेलं नाही, मग त्याच्यामुळं. आणि संध्याकाळी फक्त डाळ भातच खाणार मी, वाटलंच तर अर्धी चपाती वगैरे खाईल, नाही तर मग नाही खाणार. आणि किती दिवसांनी आता तुम्ही पण पाहत असाल ना, माझं बरेच महिने झाले डाळ भात मी केलाच नाही आहे. हां, महिना झाला असेल डाळ भात के, तसं करायला पाहिजे वरच्यावर. पण तुम्हाला नाही कमी म्हटलं शक्य, म्हणजे ना काय ग बाई, सर्दी नाही पण ना तिचं नाक कडक झाली जरा. तर जास्त करून कसं मसाले भात वाटाणे भात असंच करत असते ना, त्याच्यामुळं मग सफेद भात कधीतरी जास्त असं असं वेगळं काही कालवण असं पातळ छान त्याच्याबरोबर आमटी किंवा असं काहीतरी कडधान्याचं तरच करत असते, नाहीतर मग नाही करत. तर चला आता चहा करते, मला दाखव दादा आला वाटतं, 4 वाजले. पहा चहा ठेवलाय, दुधाचा स्टोप होता, कालचं दूध होतं थोडंसं, त्यात पाणी टाकलंय आणि फक्त आलं. आता आलं चांगलं उकळू घेते, उकळून घेते, आणि मग नंतर साखर टाकते, आणि मग नंतर चहा पावडर. तर तोपर्यंत इकडं आज सकाळचं दूध हे गरम व्हायला ठेवले, दूध तापवलं म्हणजे मग कसं पाणी पण येणार आहे आज, त्याच्यामुळं परत स्वयंपाक करायचा आहे. दादा आलाय, ह्या दोघांचं काहीतरी झालेलं दिसतंय. आता कुकर लावायचा टाइम झालाय, तर भात घेतला याच्यात, आणि याच्यात ना लाल मसूरची डाळ, काही मुगाची, आणि ना थोडीशी याची पण घेत असते तुरीची, पण ती आता संपली आहे म्हणून. तर बघा चहा पण उकळतोय तिकडं, आणि आता मग तोपर्यंत कसं चहा पीस तोपर्यंत ना हे होईल तरी. आणि मुलांसाठी दूध काढलंय, म्हणजे दूध काढून ठेवलंय साईडला, गरम होतं ना त्यामुळं. चहा घेतलाय मी, थोडासाच घेतलाय. आणि तुम्हाला एक सांगते, जेव्हा आपण चहा पितो ना त्याच्या आधी पाणी प्यायचं. मी मागं पण एका व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये टाकलं होतं, पण कोणी पाहिलं असेल किंवा नसेल, तर चहाच्या आधी ना पाणी पिलं ना काहीच आपल्याला त्रास होत नाही चहाचा, म्हणजे ॲसिडिटी होत नाही, ज्यांना पित्त वगैरे होत असेल ते काही होत नाही. आणि आपण म्हणतो ना रिकाम्या पोटी कधी चहा नाही प्यायचा, भले दिवसभरात कधी पण जेव्हा आपण चहा कॉफी काही पण पिणार असेल ना, तर पाण्याचा एक घोट तरी
प्यायचा असतो, म्हणजे चहा. आणि आपण काय होतो, चहा असा बाधत वगैरे नाही आपल्याला, किंवा चहाचा काही त्रास होत नाही आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर आपण चहा पिलो ना तरी चालतं असं. तर हेच मी आता करत होते, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करा ही एक छोटीशी टिप. तुम्हाला काहींना माहीत असेल किंवा काहींना नाही नसेल तर माहीत, आणि नसेल माहीत तर तुम्ही हे नक्की करून पहा आणि मग चहा प्या आणि मग मला सांगा की हो काही त्रास नाही झाला. तर मी पण दरवेळी असंच करते, दरवेळी म्हणण्यापेक्षा कधीतरी जेव्हा चहा घेईन तेव्हा. तर चला या तुम्ही पण चहा घ्यायला. चला तर माझ्यासाठी दूध घेतलंय, सईचा ग्लास, रुधीचा ग्लास. हे खूप जुने आहेत, ते दोघं नाही तर छोटे होते का तेव्हा आणले होते, ते कधीतरी यूज होते नाही तर बाकीचे दुसरे ग्लास मग त्याच्यातच ते घेतात. पण हे बरोबर रुधूला ब्ल्यू, सईला पिंक असं आणलं होतं आम्ही. आणि आता असं स्टील आहे त्याला, प्लॅस्टिकची नाही, फक्त वरूनच आहे, असं गरम नाही हो म्हणून. कुकर होते, 4:30 झाले. चला मग चहा पिले ना का मग पीठ वगैरे मळून घेते, म्हणजे कसं पीठ मुरतं ना जरा चांगलं, त्यामुळं. तर बसली मी आता उपवास सोडायला. तर शेंगदाण्याची चटणी, डाळ, चपाती आणि भात असं आजचं आहे जेवण, साधं सिंपल. इकडं लावलंय TV, बातम्या नाही बघत जास्त मी पण तर म्हटलं थोडंसं पाहा म्हणून. पोरं करतात ते बाहेर अभ्यास. चला आता इथे जेवण करून, गरम गरम आहे तर बरं वाटतं खायला पण लगेच. तर चला या पण तुम्ही पण जेवायला. मला करायची होती खीर, पण आता जाऊ दे म्हटलं, देवाला काही नैवेद्य दाखवता येत नाही आपल्याला, त्यामुळे मग आपलं साधं सिंपलच करावं म्हटलं. चला आता घेते जेवण, परत पोरांकडं पण लक्ष ठेवायला लागेल. आता थंडी असल्यामुळे रोज असं बाहेर आलं का रोज जाळ असतो, आज जाळ विजलेलं दाखवते तुम्हाला, कारण जरा उशिराच व्हिडिओला स्टार्ट केली. साडी वगैरे चेंज केली आणि आपल्या नेहमीच्या गेटअपमध्ये आले. तर मग इथं चाललं होतं थोडंसं छोकलीचं आमचं बोलणं. मग मस्त शेकून वगैरे झालं, मग घरात चालले आता लॉक वगैरे लावून आपलं झोपायची तयारी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.